नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी विषय गणित बघा। गणित या विषयातील अगदी सगळ्यात महत्त्वाचा घटक आणि परीक्षेला जास्तीत जास्त प्रश्न या घटकावर विचारले जातात तो घटक आहे लसावी मसावी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसावी मसावी या घटकावरील शाब्दिक उदाहरणे कशी सोडवावीत ते बघणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तत्पूर्वी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा, चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। बघा, लसावी आणि मसावी कसा काढायचा हे आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं आहे आणि ते सगळ्यांना जमतं। फक्त बऱ्याच वेळा मुलांचं शाब्दिक प्रश्न कसे सोडवायचे आणि प्रत्येक प्रश्न हा वेगळ्या प्रकारचा असतो। मग तेच प्रश्न कसे सोडवायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर मग बघूया पहिला प्रश्न। बघा, इथे पहिला प्रश्न असा विचारलाय, अशी लहानात लहान संख्या शोधून काढा की जिला 12ने भागल्यानंतर बाकी 5, 16ने भागल्यानंतर बाकी 9 उरते आणि 18ने भागल्यास बाकी 11 उरते। आता मला सांगा, पर्यायातील संख्या घ्यायची आणि प्रत्येक संख्येला भाग घालवायचा आणि मग बघायचं का बाकी किती उरते, योग्य उरते का, किती वेळ आपला जाईल। मग त्याविषयी इथे काय करायचे, छोटीशी ट्रिक यूज करायची आहे। कशी ती बघा। बघा, दिलेल्या माहितीनुसार 12ने भागल्यावर बाकी किती उरते 5। मग बघा, जेवढी बाकी उरते तेवढी आधी काय करून घेऊया, वजा करून घेऊया। बघा, तुम्ही जर नीट निरीक्षण केलं बघा, 12ने भागल्यावर 5 बाकी उरते म्हणून 12 वजा 5 केलं 7 बाकी आली। 16ने भागल्यावर 9 उरते म्हणून मग 16 वजा 9 केल्यावर 7 आलं। 18ने भागल्यावर 11 उरतं म्हणून मग 18 मधून 11 वजा केले 7 ला। म्हणजे सगळ्यांची वजाबाकी कशी आले, सारखी आले आणि ही बाकी सारखीच आली पाहिजे तरच आपलं हे उत्तर बरोबर येणार आहे। आता काय करायचं, मग बघा आता काय करायचं, इथे 12चा 16चा आणि 18चा लसावी काढायचा। आता लसावीच का, तर लहानात लहान संख्या विचारली ना म्हणून मी इथे लसावी काढायचा। मग बघा, बेसक 12, बेआठी 16, बेनव्वे 18, परत 2ने भाग जातो, बेत्रिक 6, बेचोक 8। आता बघा, ज्याला जात नाही ती संख्या फक्त खाली लिहून घ्यायची। आता बघा, 3 एक्के 3, 3 त्रिक 9, 4 आहे तसं लिहून घेऊया। इथे बघा 3 एक्के 3, बाकी हे सगळं आहे तसं खाली लिहून घेतलं। आता इथे बघा, बे दुने 4 आणि परत बे एक्के बे। मग बघा सगळीकडे बाकी काय आले, 1 आले। म्हणजे जोपर्यंत 1 येत नाही तोपर्यंत भाग घालवायचा। म्हणजे आता आपण इथे लसावी काढतोय, मग लसावीचा आपल्याला माहिती आहे यांचा काय करायचं आहे, गुणाकार करायचा आहे। मग बघा, बे दुने 4, 4 त्रिक 12, 12 त्रिक 36, 36 दुने 72 आणि 72 दुने। आता इथे बघा 72 गुणिले 2 बरोबर बे दुने 4 आणि बे 7 14, किती आलं उत्तर 144। म्हणजे या संख्यांचा लसावी किती आला, 144। आता लसावी आहे 144। आता या लसावीमधून जी आपली वजाबाकीची संख्या आली ती काय करूया, वजा करूया। मग 144 मधून 7 वजा करायचे, 14तून 7 गेले 7 राहिले, इथे 3 आले आणि हे 1। मग आपलं उत्तर किती आलं, 137। मग बघा बरं, पर्यायामध्ये 137 पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 137। पुढचा प्रश्न बघा, 27 व स्टार 2 या संख्यांचा मसावी 9 आहे तर स्टारच्या जागी कोणता अंक असावा। आता बघा, इथे आपण थोडा पर्यायांचा वापर करायचा। आता 9ने तर 27ला पूर्ण भाग जातो, मग इथे कोणता अंक ठेवला तर 9ने भाग जाईल। तर बघा, आपण पर्याय क्रमांक 4 मधला 7 हा अंक जर इथे ठेवला आणि इथे हा 2 आहेच आहे म्हणजे स्टारच्या जागी आपण 7 अंक ठेवला तर बघा बरं 9ने याला भाग पूर्ण जातो, कारण 9 8 72 म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। तुम्ही 27 आणि 72चा मसावी काढून बघा तर बरोबर 9 हे उत्तर आलेलं आहे। बघा, 27 आणि 72चा मसावी काढला, 3 9 27, 3 24 म्हणजे 24 त्रिक 72, आता 3 त्रिक 9, 3 8 24। जिथपर्यंत मसावी म्हणजे काय, जेवढा भाग जातो तेवढाच घालवायचा, म्हणजे एकाच संख्येने दोघांनाही गेला पाहिजे। मग इथे बघा 3 त्रिक 9, या दोघांचा गुणाकार 9 म्हणजे मसावी किती आलेला आहे तर 9 आलेला आहे। म्हणून म्हणजे आपण 72 म्हणजे फुलीच्या जागी जो 7 हा अंक घेतलाय तो कसा आहे, आपलं उत्तर बरोबर आहे। म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4। बघा, पुढचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये हा प्रश्न विचारलेलाच आहे त्याच्यामुळे हा प्रश्न करूनच ठेवायचा आहे। बघा,
3 घंटा अनुक्रमे 24 मिनिट, 30 मिनिट, 120 मिनिट एकत्रितपणे वाजतात. सकाळी 9 वाजता एकत्रितपणे वाजल्या असतील तर नंतर किती वेळांनी घंटा एकाच वेळी वाजतील? बघा, आता इथे ज्यावेळेस अशा प्रकारचा प्रश्न असतो त्यावेळेस लक्षात ठेवायचं इथे लसावी काढणं गरजेचं आहे. मग कोणकोणत्या संख्यांचा? तर बघा इथे 24, 30 आणि हे 120 या संख्यांचा काय काढायचं आहे? आपल्याला लसावी काढायचं आहे. मग बघा, बे एक्के बे, बे दुने 4, 15 दुने 30 आणि बेसक 12, बे 0 0. आता बघा, बेसक 12, बेत्रिक 6, बे 0 0. लसावी काढायचं आहे म्हणून आपण पूर्ण भाग घालवूया. आता इथे 3 ने भाग जातो. 3 दुने 6, 3 5 15 आणि 3 10 30. आता इथे बघा, बे एक्के बे 5 आहे तसं लिहूया. बे पंचे 10. आता इथे बघा, 5 एक्के 5, 5 एक्के 5 पूर्ण भाग गेलेला आहे. मग लसावी किती आला आहे बघा, गुणाकार करूया. बे दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने बघा 12 पंचे 60 आणि 6 दुने 12 म्हणजे इथे किती आलं? 120. हे सगळे काय आहेत? मिनिट आहेत. म्हणजे 120 हे सुद्धा काय आहे? मिनिटच आहेत, आहे की नाही? 120 मिनिट आहेत. पण आपल्याला काय विचारलं आहे? किती वेळांनी घंटा एकाच वेळी वाजतील? मग उत्तर पर्यायामध्ये तर तास दिलेत. मग ह्या 120 मिनिटाचं काय करूया आपण? तासामध्ये कन्वर्ट करूया. मग 1 तास म्हणजे 60 मिनिटं म्हणून 120ला 60 ने भागलं. 0ला 0 कट केले. 6 एक्के 6, 6 दुने 12. मग आपलं उत्तर किती आलं? 2 तासांनी पुन्हा त्या एकत्र वाजतील. मग आता घड्याळात 9 वाजता एकत्र वाजल्या होत्या. मग 9च्या नंतर 10 आणि 10च्या नंतर 11. मग 11 कुठे आहे? पर्याय क्रमांक 3 मध्ये. म्हणून मग इथे आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 11 वाजता घंटा एकाच वेळी वाजतील. पुढचा प्रश्न बघा, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे. मुलांना मसावी पण काढता येतो, लसावीही काढता येतो, कारण सोपंच आहे ते, आहे की नाही? पण अपूर्णांकांचा लसावी मसावी कसा काढायचा? म्हणजे जे काही विचारलं असेल ते. पण अपूर्णांकांचा कसा काढायचा आहे? तर बघा, त्यासाठी एक सूत्र आहे, लक्षात घ्या. बघा इथे आपण प्रश्न वाचूया आधी. 2/2, 4/6, 8/4 या अपूर्णांकांचा मसावी किती? मग यासाठी सूत्र लिहून घ्या पटकन. बघा, अंशांच्या संख्यांचा मसावी काढायचा म्हणजे अंशामध्ये ज्या संख्येत त्यांचा मसावी काढायचा आणि छेदस्थानी ज्या संख्येत त्यांचा लसावी काढायचा आहे. चला तर मग आपण काढून घेऊया आधी अंशांचा लसावी. अंशस्थानी 2, 4 आणि 8 हे अंक आहेत, त्यांचा मसावी काढायचा आहे. मग बघा, बे एक्के बे, बे दुने 4, बे चौक 8. बस, मग अंशांचा मसावी किती आला? 2 आला, कारण 1ला पूर्ण भाग गेला आहे. मसावी आपण काय करतो? सगळ्या संख्येनं ज्या संख्येने भाग जातो तिथपर्यंतच घालवायचा आहे, पूर्ण 1 येईपर्यंत घालवायचा नाही आहे. मग अंशांचा मसावी आलेला आहे. आता छेदाच्या संख्यांचा लसावी काढायचा आहे. मग छेदामध्ये कोणकोणत्या संख्या आहेत बघा? 2, 6 आणि 8 आहेत. मग यांचा काय काढायचं आहे? लसावी काढायचं आहे. मग बघा, बे एक्के बे, बेत्रिक 6, बे चौक 8. परत बघा, 3 एक्के 3. बाकी संख्या सगळ्या खाली आहेत तसं लिहूया. बे दुने 4 आणि परत बे एक्के बे. मग बघा, सगळ्यांचे छेद म्हणजे सगळीकडे काय आलं आहे? 1 आलेला आहे, म्हणजे पूर्ण भाग गेलेला आहे की नाही? म्हणजे पूर्ण काढले. मग त्यांचा गुणाकार करूया. बेत्रिक 6, 6 दुने 12, 12 दुने 24. सॉरी, माफी असावी, इथे माझ्याकडून इथे 4 आहे पण इथे माझ्याकडून 8 घेतला त्याच्यामुळे इथे काय झालं? एक संख्या वाढली. बघा, मी इथे परत दाखवते. 2, 6 आणि 2, 6 आणि 4 आहेत बघा हे अंक. आता याचा लसावी काढूया आपण. बे एक्के बे, बेत्रिक 6, बे दुने 4. आता बघा, 3 एक्के 3 आणि काय आहे? बे एक्के बे. बघा सगळीकडे 1 आलं आहे. मग यांचा गुणाकार करा. बेत्रिक 6, 6 दुने 12. मग इथे किती आलं? 12. मग बघा बरं, पर्यायामध्ये 2/12 पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणून मग इथे आपल्या या अपूर्णांकांचा मसावी आहे 2/12. पर्याय क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये लसावी मसावी यावरील काही महत्त्वाची गणितं आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोडवून घेतलेली आहेत. आशा करते आपल्या सर्वांना हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार. थँक्यू.